Good morning. I am Chavan sir. I welcome you in this video lesson. In this video, we will be talking about the warming up activities in which we have chit chat. We are going to meet each other. Then the first activity would be discuss and answer, and second would be complete the following table. And after this, we will also try to passage from the story and try to understand what is the message that we have been given in this story. So friends, let's get started. So here at home you can just think or you can do this activity with your friend, that is discuss and answer. You may discuss these things with your friends and try to give and get the answers from them. So here the question is, or the point is, what role did your parents, siblings play to help to overcome your fear? So being human, we are also afraid of doing the things. मनुष्य प्राणी असल्या कारणामुळं आपल्यालाही बऱ्याच प्रमाणात कशा ना कशाची तरी आपल्याला नक्कीच काय असते, भीती असते. तर अशा प्रकारची भीती ही घालवण्यासाठी आपले पालक, आपले बंधू भगिनी किंवा आपले घरचे मेंबर्स कशा पद्धतीने आपल्या मनातली भीती कमी करण्यासाठी त्यांची काय भूमिका असते किंवा ते कोणत्या पद्धतीने आपल्या मनातली भीती दूर करतात या संबंधीच्या चर्चा आपण करणार आहोत. याच्यामध्ये पहिली सिच्युएशन आहे, आर देयर एनी सिच्युएशन्स व्हेन यू गेट अफ्रेड. सो if you have any situation, if you have something, anything in your mind that you are afraid of or you are scared of, एखादी मनामध्ये जर गोष्ट असेल की हे करायला भीती वाटते किंवा ते करायला भीती वाटते, अशा काही गोष्टी असतील तर ते आपण या टेबलमध्ये लिहायच्या आहेत. अँड हाऊ वुड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू ट्रॅव्हल अलोन. किंवा समजा आता पहिली वेळ असते, एखाद्या वेळेस पहिल्यांदा तुम्हाला प्रवास करायला लावलं तर तुम्हाला त्यावेळेस कसं वाटेल, काय वाटेल किंवा तुमची प्रतिक्रिया काय असेल. देन हाऊ वुड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू स्टे अलोन ॲट होम. तुम्हाला जर घरी कोणीच नसताना 4-8 दिवस किंवा 2 दिवस एकट्याला जर थांबायला सांगितलं तर तेव्हा तुम्हाला काय वाटेल. त्याचबरोबर व्हॉट वुड यू डू इफ यू वर लॉस्ट इन अ न्यू सिटी. समजा तुम्ही जर एखाद्या नवख्या शहरामध्ये गेलात आणि तुम्ही जर तिथे हरवलात की तुम्हाला नेमका मार्ग सापडत नाही आहे, बाहेर कसं निघावं किंवा आपल्या ज्या ठिकाणाला आपल्याला जायचं होतं किंवा जायचं आहे या ठिकाणी जर आपण जाऊ शकत नसू तर तेव्हा तुमच्या मनामध्ये कोणकोणते विचार येतील आणि तेव्हा अशा प्रकारच्या जे काही भीतीदायक भावना आहे, द थिंग्स दॅट वी आर अफ्रेड ऑफ, सो वी कॅरी इन अवर माइंड ऑल द टाइम. सो व्हाईल कॅरिंग सच फियर इन अवर माइंड, what role do the parents play? Means parents or friends or brothers and sisters and whoever who is very closer to you, what role do they play? So you are going to find out the things that they do, or in what manner do they come to try to overcome from the, you will get these things while discussing with your friend. Now friends, we have the activity number 2, that is complete the following table. So we are given a table here, and in this table we are going to talk about the idioms, proverbs, you may say, that vakprachar in Marathi. So these proverbs or these idioms we use daily to express our feelings with proper proverbs or with proper words and phrases. So such phrases can be used to express our feelings completely. We have a first idiom bird's eye view. आपल्याला या ठिकाणी एक इडियम आहे, वाक्प्रचार आहे. याच्यामध्ये की आपण हिंदीमध्ये याला मुहावराही म्हणतो, मुहावरा. सो इट्स मीनिंग इज व्यू फ्रॉम समवेअर हाय. बिर्ड्स आय व्यू, पक्षाच्या नजरेनं पाहणे, है ना. बर्ड्स आय व्ह्यू, पक्षाच्या नजरेनं एखाद्या गोष्टीकडं, ठिकाणाकडे आपण जसं पाहतो ते. इट्स इम्प्लाइड मीनिंग इज व्ह्यू फ्रॉम समवेअर हाय, दुरून कुठून तरी एखाद्या ठिकाणाकडे पाहणे. तर याचा आपण वाक्यात उपयोग करू शकतो मित्रांनो, इन युअर ओन सेंटेन्सेस. येस, आय सॉ अ फॅमिली ऑफ लंगूर with the
bird's eye view. आपण अशाही पद्धतीनं सांगू शकतो, आय सॉ अ फॅमिली ऑफ लंगूर विथ अ बिर्ड्स आय व्ह्यू. मी त्या लंगूरच्या कुटुंबाला दुरून कुठून तरी पाहिलो असं सांगण्यापेक्षा आय सॉ अ फॅमिली ऑफ लंगूर फ्रॉम विथ अ बिर्ड्स आय व्ह्यू. मी पक्षाच्या नजरेने मी काय केलं, त्या लंगूरच्या फॅमिलीला पाहिलं. अशा पद्धतीने आपण या इडियम्सचा, या मुहावऱ्याचा आपण किंवा या वाक्प्रचाराचा आपण वाक्यामध्ये अशा पद्धतीनं उपयोग करतो. बघा, हे इडियम्स खूप महत्त्वाचे असतात, कारण यांचा लिटरल मिनिंग हा वेगळा असतो. लिटरल मीन्स वर्ड टू वर्ड मिनिंग, वर्डली मिनिंग आपण यू मे से. इट मीन्स शब्दशः अर्थ, बट देर इज नो नीड टू कन्सिडर वर्ड टू वर्ड मिनिंग. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड इट्स इम्प्लाइड मिनिंग. त्याचं जे काही सुचवलेला जो काही अर्थ असतो तो भाषेमध्ये आपण शोधावा लागतो. बघा, ॲज फ्री ॲज अ बर्ड, पक्ष्यासारखा मुक्त. येस, मिनिंग इज इफ ही और शी इज केअर फ्री. म्हणजे तो किंवा ती कसं, म्हणजे त्याला कुठलीही काळजी नसणारा किंवा काळजीहीन म्हणण्यापेक्षा कुठलीही चिंता नसणारा असा प्राणी किंवा पक्षी. बघा, आफ्टर फिनिशिंग अन एक्झाम वी हॅव इट्स एक्झाम्पल. आफ्टर फिनिशिंग अन एक्झाम शी विल बी ॲज फ्री ॲज अ बर्ड. परीक्षेनंतर तिची परीक्षा जर संपली तर ती कशी असणार आहे, ॲज फ्री ॲज अ बर्ड, पक्षासारखी मुक्त ती या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर बघा, ईगल्स आय. कधी कधी आपण म्हणतो ना, यांनी आयुष्यामध्ये गरुड झेप घेतली. म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता सांगत असताना, शैक्षणिक प्रगतीबाबत बोलत असताना आपण अशा प्रकारांच्या शब्दसमूहांचा किंवा शब्दांचा वाक्यामध्ये उपयोग करतो. याचा अर्थ असा आहे की गरुड झेप घेतली म्हणजे गरुड झेप घेतली म्हणजे एक विशेष अशी प्रगती केली. त्या अर्थाने या ठिकाणी बघा, ईगल्स आय, गरुडाची दृष्टी, गरुडाच्या डोळ्याने पाहणे. बघा, हिज ॲबिलिटी टू ऑब्झर्व समथिंग क्लोजली. म्हणजे एखाद्याची क्षमता असते अगदी बारीक असं निरीक्षण करणे किंवा तपासून पाहणे, याचा अर्थ आहे. म्हणजे तपासून पाहण्याची पात्रता असणे मीन्स ईगल्स आय. येस, द टीचर लुक्ड ॲट द स्टुडंट्स विथ ईगल्स आय. द टीचर लुक्ड ॲट द स्टुडंट्स विथ द ईगल्स आय. शिक्षकांनी किंवा सरांनी काय केलं, त्या विद्यार्थ्यांना गरुडाच्या दृष्टीने पाहिलं. म्हणजे कसं, द टीचर लुक्ड ॲट देम, इट मीन्स टीचर ऑब्झर्व देम व्हेरी केअरफुली और व्हेरी क्लोजली. स्प्रेड वन्स विंग्स, ट्राय टू वर्क ऑन थिंग्स इंडिपेंडेंटली. एखादी गोष्ट आपण वैयक्तिकरित्या करणे म्हणजे इतरांवर अवलंबून न राहता या ठिकाणी गोष्ट करणे, याचा अर्थ हा असा आहे. बघा, या ठिकाणी बघा, इट्स एक्झाम्पल. आफ्टर स्कोरिंग 100 marks, I could spread my wings for the first time. I could spread my wings for the first time. म्हणजे परीक्षेमध्ये जर मी 100% मार्क्स घेतले तर याच्यानंतर मी माझ्या पद्धतीने, मी माझ्या स्वतःच्या हिमतीने मी माझे पंख पसरू शकतो. मीन्स आय कॅन डू एनिथिंग इंडिपेंडेंटली इन माय लाईफ और इन माय करिअर. अशा पद्धतीने मित्रांनो, या ठिकाणी आपण या लँग्वेजमध्ये कसे प्रोवर्ब्स किंवा कसे इडियम्स, म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, आपण हिंदीमध्ये मुहावरे असं म्हणत असतो, ज्यांचा की अर्थ सांकेतिक असतो आणि शाब्दिक अर्थ न घेता त्याच्या अनुषंगाने जो सांकेतिक अर्थ आपल्याला सांगितलेला असतो तो सांकेतिक अर्थ आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागतो. अशा रीतीने आपण या वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमध्ये अशाच काही गोष्टींचा म्हणजे पक्ष्यांच्याच दृष्टीने किंवा पक्ष्यांशी संबंधित जे काही इडियम्स होते ते इडियम्स आपण पाहिले मित्रांनो. आता फाइंड मोर सच इडियम्स युजिंग द फॉलोइंग कीवर्ड्स. अशा खाली दिलेल्या कीवर्ड्सच्या मदतीने म्हणजे मुख्य शब्द, ठळक शब्दांच्या मदतीने आपण काय करा, पक्ष्यांशी संबंधित असे इडियम्स, असे प्रोवर्ब्स आपण आपल्या पुस्तकातून, आपल्या वाचनातून शोधून काढा. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ही वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी या ठिकाणी
पूर्ण करत आहोत. यानंतर आपण या कथेच्या सुरुवातीकडे आपण जाणार आहोत. So let's begin with. So friends, let's start with the story his first flight. त्याची पहिली उडान. त्याची, you can think of anybody. Here, while explaining these passages, you are advised to note down these new words in your notebook, and you will also note down their meanings. While explaining, you can try to understand the meanings of these words in Marathi. I will help you, and you are supposed to write in or take down in your notebook. So friends, let's see. Here, his first flight. You see, we have a very young seagull bird. Seagull bird, samudra pakshi, the bird that lives around or whose life is completely depend upon the sea and the beaches. ज्या पक्ष्याचं जीवन, संपूर्ण जीवन हे समुद्र आणि समुद्राशी संबंधित अशा गोष्टींवरती असतं, त्याला आपण समुद्र पक्षी म्हणतो. As we have many other birds, we have eagles, sparrows, ducks, doves. Just like all these birds, we have here a sea. The story is of a young seagull who is not willing to take his first flight due to the fear of falling down. The young seagull was alone on his ledge. Ledge, उंच कड्याचे असलेले टोक. The young seagull was alone on his ledge. His two brothers and his sister. The word that we have used in this activity number 1, that is siblings. Siblings, brothers and sisters. Brothers or sisters. So the story is about, there is a young seagull who is alone on his ledge. On his ledge, L-A-D-G-E, ledge. L-A-D-G-E. उंच कड्याचे टोक. उंच कड्याचे टोक. अशा प्रकारच्या उंच कडा ह्या समुद्राच्या किनारी भागामध्ये असतात, ज्या ठिकाणी समुद्रावरती अवलंबून असणारे जे काही प्राणी, जे काही पक्षी असतात, ते पक्षी तिथे वास्तव्यात असतात. आणि अशाच एका वास्तव्यास असणाऱ्या अशा कुटुंबातील एका समुद्र पक्ष्याची कथा आपल्याला या व्हिडिओ लेसन मध्ये पाहायची आहे. तर मित्रांनो, हिज ब्रदर्स अँड हिज सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर. ते त्या ठिकाणी हा एक लहानसा किंवा तरुण आपण म्हणूयात, एक समुद्र पक्षी त्या ठिकाणी आपल्या त्या कड्यामध्ये असणाऱ्या घरामध्ये एकटाच त्या ठिकाणी तो राहिलेला होता. आणि त्याच्यासोबत असणारे त्याचे दोन्ही भाऊ आणि बहीण हे तिथून उड्डाण घेऊन किंवा उडून तिथून गेलेले होते. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. त्याला त्यांच्यासोबत उडी घेऊन, त्यांच्यासोबत उडान घेऊन जाण्याची त्याला भीती वाटली. अँड दॅट्स वाय ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय. त्याला त्यांच्यासोबत झेप घेऊन जाणं, उडून जाणं हे त्याला भीतीदायक वाटलं. अँड दॅट्स वाय ही लेफ्ट अलोन ऑन हिज ledge. Somehow when he had taken a little run forward to brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. But then somehow, it means as we do, means as his brothers and sisters had already flown away, त्याचे भाऊ आणि बहीण हे अगोदरच तिथून उडून गेलेले होते. But due to the fear of his mind, in his mind, he could not do so. पण त्याच्या मनामध्ये असणारी जी काही भीती होती, त्या भीतीपोटी तो काही उडून गेला नाही किंवा जाऊ शकला नाही. त्याच्यामुळं तो तिथेच थांबला आणि कसंबसं ते जेव्हा उडून गेल्यानंतर कसंबसं तोही त्याच पद्धतीने उडून जाण्याचा थोडासा अल्पसा असा प्रयत्न करतो आणि आपले पंख
फडफडतो आणि परत तिथेच त्याला भीती वाटते, अरे बापरे, आता आपल्या पंखामध्ये त्या पद्धतीचं बळ नाही काही की अशा पद्धतीनं तो तिथे थांबतो. द ग्रेट एक्सपॅन्स ऑफ सी स्ट्रेच्ड डाऊन बिनीथ. द ग्रेट एक्सपॅन्स ऑफ द सी, समुद्राचा विस्तीर्ण असा जो काही रूप होतं ते खाली अगदी पसरलेलं होतं. अँड दॅट एक्सपॅन्शन मेक्स हिम अफ्रेड. आणि त्या समुद्राचा जो काही विस्तीर्ण असा असणारा जो काही भाग होता त्या भागामुळे तो भीतो आणि त्याला भीती वाटते. द ग्रेट एक्सपॅन्स ऑफ द सी स्ट्रेच्ड डाऊन बिनीथ अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन. बट ही फाउंड दॅट एक्सपॅन्स ऑफ द सी व्हेरी डाऊन. त्या समुद्राच्या त्या कड्यावरून त्याला तो समुद्राचा जो काही विस्तार होता, तो विस्तीर्ण असा जो काही खालचा भाग होता, त्याला तो अगदी कितीतरी म्हणजे कितीतरी अंतर त्याला खाली असं वाटू लागलं, खूप खूप खाली वाटू लागलं. ही फेल्ट सर्टन दॅट, त्याला या ठिकाणी खात्री झाली काय, हिज विंग्स वुड नेव्हर सपोर्ट हिम. त्याचे पंख त्याला उडान घेण्यासाठी, झेप घेण्यासाठी त्याला कधीच मदत करणार नाहीत किंवा त्याच्या पंखामध्ये त्या पद्धतीचं त्या क्षमतेचं बळ हे देणार नाही. सो ही बेंट हिज हेड and ran away back to the little hole under the ledge where he slept that night. मग असा विचार त्याच्या मनामध्ये आल्यानंतर तो काय करतो, he bent his head, bent वाकतो, तो त्याची मान म्हणजे he stopped taking efforts. त्यानं प्रयत्न करणं या ठिकाणी थांबून देतो आणि आपल्या त्या कड्यामध्ये असणाऱ्या त्या बिळामध्ये जाऊन तो बसतो आणि निवांतो. Even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away, he failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. So friends, here we have got the data from or we have got the information about the efforts, the trials that were taken by his siblings. त्याच्या भाऊकडून, बहिणीकडून ज्या पद्धतीनं उडान घेण्यासाठीचे प्रयत्न केले गेले त्याबद्दल आपल्या या पॅसेजमध्ये सांगितलेलं आहे की काय, yes, the wings were so short. It means seagull's wings were wider. ते त्याचे म्हणजे या सीगलचे जो थांबलेला एकटा जो काही समुद्र पक्षी आहे, सीगल आहे, यंग सीगल आहे, त्याचे पंख हे मोठे असून देखील तो उडान घेऊ शकला नाही. तर त्याचे भाऊ आणि बहीण त्यांचे पंख याच्यासारखे विस्तीर्ण नव्हते, तरी देखील त्या ब्रिंक म्हणजे याच्यापर्यंत त्या कड्याच्या कोपऱ्यापर्यंत ते पळत येतात अँड फ्लॅट देअर विंग्स आणि आपले पंख फडफडतात अँड फ्लीव अवे आणि तिथून ते भरारी घेऊन उडून जातात. अँड ही फेल टू मास्टर ऑफ करेज, टू मास्टर ऑफ करेज, टू मास्टर ऑफ करेज. बघा, ही टू मास्टर ऑफ करेज या ठिकाणी पहा, हे एक फ्रेज आहे आणि या फ्रेजचा अर्थ असा आहे की आत्मविश्वास किंवा धैर्य किंवा साहस एकवटू न शकणे. म्हणजे आपल्यामध्ये साहस असतं. ॲडव्हेंचर इज इन आवर ओन ब्लड. द करेज इज अवेलेबल, द करेज इज देअर. बट हिअर द सीगल कुड नॉट मास्टर अप द करेज. तो धैर्य एकवटू शकला नाही. तो तिथेच म्हणजे झेप घेण्यासाठी जे धैर्य लागतं ते धैर्य त्याला एकवटू शकला नाही आणि तो तिथेच थांबतो आणि तिथेच थांबला. His father and mother had come around calling him Shri, just like your parents. When you are not able to do the given work at that time, they come. Your mother comes, father comes, brother comes. It means all such family members, they come to see you. They come to what? Calling him Shri. Shri अगदी जोरात, अगदी कर्कश अशा आवाजामध्ये त्याची आई आणि बाबा त्याच्याकडे रागाने ओरडतात. अपब्रेडिंग हिम, त्याला रागावतात. थ्रेटनिंग टू लेट हिम स्टार्व ऑन हिज लेज अनलेस ही फ्ली अवे.
पण त्या ठिकाणी त्याला ते रागावतात की जोपर्यंत तू उड्डाण घेऊ शकणार नाही, जोपर्यंत झेप घेऊ शकणार नाहीस, तोपर्यंत तुला तिथेच उपाशी मरावं लागेल. वी आर नॉट रेडी टू गिव्ह यू अ रेडीमेड फूड. आम्ही तुला आयतं खायला तिथे देणार नाही. त्यामुळे काय कर, जोपर्यंत झेप घेणार नाहीस, जोपर्यंत प्रयत्न करणार नाहीस, जोपर्यंत धैर्य एकवटू शकणार नाहीस, तोपर्यंत तुला आम्ही खाण्यास काहीही देणार नाही. असाच उपाशी मर. अशा पद्धतीनं या ठिकाणी या सीगलचे पॅरेंट्स त्याला रागावतात. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह. बट फॉर द लाईफ ही कुड नॉट मूव्ह. पण अगदी तो अशा तऱ्हेने बसला होता की आयुष्यभर मला कुठेच काही करण्याची आवश्यकता पडणार नाही, काही हलणार नाही. अशा पद्धतीचा या ठिकाणी त्याचा तसा अवतार झालेला होता. अशा पद्धतीने त्याचं आयुष्य झालेलं होतं. दॅट वॉज 24 hours ago. आता त्याला 24 तास उलटून गेली होती. अशाच पद्धतीने हा तिथेच बसलेला होता. त्याचे भाऊ, आई, बाबा हे सर्वजण मुक्त संचार करीत होते आणि आयुष्यातील जगण्याचा आनंद ते या ठिकाणी शोधत होते. That was 24 hours ago. Since then, nobody had come near him. पण 24 तास उलटून गेले, पण त्याच्याजवळ कोणीही आलेला नव्हता. The day before, all day long, he had watched his parents flying about with his brothers and sisters, perfecting them in the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive for the fish. You see, number of activities were taught to the siblings or to the seagulls brothers and sisters. Number of things. So being a parent, as our parents try to teach us many skills, many activities at home. Suppose your father is perfect in playing tabla, then your father or your parent does not stop at the single place. He comes to you and tries to give you his skills. He tries to hand over the skills that are beneficial for the life. अशा पद्धतीने या ठिकाणी आई बाबा जे सतत प्रयत्न करतात ते या सीगलच्या भाऊ बहिणींना काय करतात, ते कशी झेप घ्यावी, कशा पद्धतीनं उड्डाण घ्यावी, हवेमध्ये कशी उडी मारावी, संकटकाळी कसं एकमेकांना मदत करावी, अशा किंवा संकटामध्ये आपण स्वतःचा जीव कसा वाचवावा, अशा पद्धतीने ते त्यांना काय करतात, मदत करतात. टीचिंग देम हाऊ टू स्किम SKIM. Teaching them. It is their skill. What skill? It is bird skill. Birds try to skim the surface of the sea. समुद्राचा पृष्ठभाग हे म्हणजे त्याला स्पर्श करून पुढे जाणे. म्हणजे why do birds skim the surface of the sea? Because they try to catch the fish. Why do they do like this? Because they catch the fish by skimming, touch the surface. Or skim means touch the surface. कुठल्याही म्हणजे स्किम म्हणजे काय की पृष्ठभागाला स्पर्श करणे. तर अशा पद्धतीने त्या समुद्राच्या पृष्ठभागाला कशा पद्धतीने स्पर्श करावं आणि जर स्किम करताना जर तिथे फिश वगैरे काही नसतील तर डाईव्ह त्याच्यामध्ये मुसंडी कशी मारावी, पाण्यामध्ये त्या समुद्राच्या पाण्यामध्ये मुसंडी मारून कशा पद्धतीनं मासा धरावा आणि आपलं पोट कसं भरावं याचंही कौशल्य, याचंही स्किल या ठिकाणी त्यांचे आई बाबा या ठिकाणी शिकवतात. He had in fact seen his older brother catch his first hearing and devour it. He had in fact, मग त्याच्यामध्ये त्याने असं शिकवल्यानंतर या सीगलचा जो काही मोठा भाऊ होता त्या मोठ्या भावाने ते एक यश मिळवलं होतं आणि त्याच्यामध्ये तो एक हिअरिंग नावाचा फिश त्या ठिकाणी तो पकडतो आणि त्याला फस्तही करून टाकतो. टू डिवोर इट. Standing on a rock while his parents circled around, raising a proud cackle. So at the same time, when he performs such activity, when he does or when he got success in his life at that time, his parents means mother, parent,
and father parent, both the parents, they started to cackle, they cawed or they shouted with a proud cackle. It means they started cawing proudly by considering that their son has got success in his life. And all the morning the whole family had walked about on the big plateau midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. And all the morning the whole family. आणि त्या सकाळपासून दुसऱ्या दिवशीची आपण सकाळबद्दल बोलतो आहोत, तर ते सर्व कुटुंबातील सर्व सदस्य ते काही म्हणजे भटकंती करतात, इकडे तिकडे फिरतात आणि फिरल्यानंतर एका मोठ्या पठारावरती समोर जाऊन अगदी त्या क्लिफ म्हणजे त्या कड्याच्या अगदी समोरच्या अपोजिटच्या जागी ते तिथे थांबतात आणि या भित्र्या अशा सीगलला ते तिथून चिडवतात आणि मस्त खाऊन फिरून आणि मुक्त संचार करून ते या ठिकाणी काय करतात, आपला विजय किंवा अशा पद्धतीने जगावं अशा प्रकारचं त्याला तो दृश्य, त्याला तो देखावा या ठिकाणी त्याचे पालक या ठिकाणी दाखवतात. अशा पद्धतीने आपण या समुद्र पक्ष्याच्या जीवनाची सुरुवातीच्या जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टी झाल्या, आपण या गोष्टी आपण इथपर्यंत आपण मित्रांनो थांबूयात. आय होप यू हॅव गॉट द आयडिया ऑफ दिस lazy seagull who is not trying to do anything in his life and he's just looking at the others and how others are enjoying their life and still he is at his own place doing nothing, and such life is really problematic if someone tries to follow, but the people those who really take efforts in their life, they get success definitely with the full of happiness. I hope you have got the message from this first passage. Friends, we will continue in the